आम्हाला सरासरी एक CR ते 2 CRच्या मध्ये टर्नओव्हर होतो आणि 50 ते 60 लाख रुपये माझे खर्च होतात. हा बघा, सगळेजण कलरवर जातात, ब्राऊन आणि व्हाईट म्हटलं की बोर, असं नसतं. त्यांचे पायाची स्ट्रक्चर जर बघितलं तर पाया मजबूत पाया असतात, जाड असतात, आपल्या स्थानिक शेळ्यांपेक्षा मोठे पाया असतात. त्यांची हाईट थोडीशी बारीक असते, पण लेंथ जी आहे, लांबी ती जास्त असते. आणि त्यांचं जे मागचं जे हे आहे ते चांगल्यापैकी मोठं असतं. जिथं वजडी म्हणतो आपण, जठर, तर ते मोठं असल्यामुळं काय होतं की त्यांच्यामध्ये जे रुमीन आहे ते FCR त्याच्यामुळं चांगला भेटतो आणि आपल्याला पिल्लांची संख्याही चांगली भेटते. पिल्लांची वाढही त्यांच्या पोटाच्या साईजमुळं जास्त चांगली होती आणि आपल्याला मोठे पिल्लं भेटतात. मोठे पिल्लं झाल्यामुळं त्यांची वाढही नंतर तशी झपाट्याने होते. एकच नंबर आहे. म्हणजे ह्या धंद्याला मरण नाही आहे. मी आधीच सांगितलेलं आहे की ह्या धंद्याला मरण नाही आहे. तुम्हाला ह्याची रिक्वायरमेंट नेहमी राहणार आहे. त्यामुळं मी तर म्हणन की बिंदास करा. कारण आपण म्हणजे मी असं काय आजच पहिल्यांदा चालू करतोय असं नाही. आपले आपले वडील आजोबा वगैरे म्हणजे खूप दिवसापासून हा व्यवसाय करत आलेले आहेत. ते काय आजचा हा नवीन व्यवसाय असं काय नाही आहे. हे वर्षोनवर्ष लोक करत आलेले आहेत. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ह्याच्यामध्ये. मित्रांनो, मी यश काशीद आपल्या या स्टार्टअपच्या परिवारामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आता सकाळचे 9 वाजलेत आणि आज पुन्हा एकदा एका नवीन स्टार्टअपच्या आणि उद्योजकाच्या शोधात मी निघालोय पाटसच्या दिशेने. तर आजचा स्टार्टअप नक्की काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे गेल्यावर समजेलच. परंतु त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये प्रथमच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन क्वालिटी कंटेंट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. चल तर आपल्या या स्टार्टअपच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी, आता जवळजवळ जुन्नर ते पाटस असा 4 ते 5 तासांचा प्रवास करून मी आलोय निलेश जाधव यांच्या कपिला कृषी अँड गोट फार्म या व्यवसायाला भेट देण्यासाठी. या ठिकाणी ते मागच्या 16 वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणावर बोर जातीच्या शेळ्यांचे पालन करतात आणि आज ते या व्यवसायातून वर्षाकाठी एक कोट्यवधींची उलाढाल करत आहे. तर त्यांच्या या फार्मचं संपूर्ण मॅनेजमेंट कशा प्रकारे चालतं, त्याचप्रमाणे त्यांचा हा संपूर्ण प्रवास कसा होता हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ खूपच सुंदर झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चल तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आज पुन्हा एकदा मी आलोय कपिला कृषी अँड गोट फार्मला भेट देण्यासाठी. तर फार्म इथे तुम्हाला दिसत असेल आणि सर सुद्धा आपल्या सोबतच आहेत. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात तुम्ही? एकदम बढिया. सर, आता आपली कपिला अँड कृषी गोट फार्म आहे, ह्याची सुरुवात कधी झालेली आहे आणि यामध्ये आपण कोणत्या कॉन्सेप्टवर काम करत आहे? आपण सुरुवात केली ती 2010 मध्ये आणि आपण सध्याला तरी ब्रीडर्स म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश केलेलं आहे. आता तुम्ही जे मागं बघताय हे बोर जातीच्या शेळ्या आहेत. बोर जातीचे उत्कृष्ट जेनेटिक्स आणि उत्कृष्ट मदर स्टॉक आपण सप्लाय करायचा ह्यानी आपण आत्ता चालू आहोत. म्हणजे आता बेसिकली मग तुमच्याबद्दल एक माहिती आहे नाही का, म्हणजे याआधी तुम्ही काय करत होतात, ह्या क्षेत्राकडे कसे आलात, तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल थोडक्यात माहिती द्या. एज्युकेशन वाईज माझं BSc स्टॅट्स MSc स्टॅट झालेलं आहे. पुणे युनिव्हर्सिटी MSc स्टॅट झालेलं आहे आणि त्यानंतरनं मी IT इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं. 3 ते 4 वर्ष मी जेव्हा नोकरी केली त्यानंतरनं मी हा बिझनेस चालू केला आणि वर्क फ्रॉम होम करता करता हा बिझनेस ग्रो करत गेलो आणि गेले 3 वर्ष झाले की मी टोटली फक्त शेळीपालनच करतो, शेळीपालन आणि मेंढीपालन. मग या ठिकाणी दिसतंय की मला सर्वीकडे जी आहे ही बोरचीच ब्रीड आहे. मग हीच ब्रीड निवडण्याचं कारण काय तुमचं? ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण जसं गाई धंदा खिल्लारी गायीनी करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला HF किंवा जर्सी गाय हीच घ्यायला लागते. कारण तिला जितकं उत्पादन भेटतं, जितकं तिला खायला घालतो आहे त्याच्या तुलनेमध्ये त्यासाठी आपल्याला दुसरा कुठला पर्याय नाही भेटत. तसंच आपल्याला मीट गेनसाठी म्हणजे मटणासाठी
मांस उत्पादनासाठी शेळ्यांच्या ह्याच्यामध्ये बोर ही सगळ्यात बेस्ट ब्रीड आहे. ही एकतर हिचा FCR चांगला असतो, म्हणजे जे आपण तिला खायला घालतो आहे त्याचं जे मांसामध्ये रूपांतर असतं हे तीन टाईम्स जास्त आहे. म्हणजे 1 किलो दाणा जर आपण आपल्या इंडियन देशी ब्रीड्सला घातलं तर त्यांचं जे उत्पादन भेटणार आहे ते आपल्याला जास्तीत जास्त एक 50 ते 60 ग्रॅमपर्यंत भेटतं. ह्यांचं 150 ते 200 ग्रॅमपर्यंत वजन वाढ भेटतं. त्यामुळं आपल्याला ह्या ब्रीडकडनं FCR खूप चांगला भेटतो आणि यांची ग्रोथ रेट म्हणजे 3 महिन्याचं पिल्लू एक 20 ते 25 किलोचं होतं. तेच आपल्या देशी वाणामध्ये जास्तीत जास्त 15-16 किलोचं असं होतं. त्यामुळं आपल्याला उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं आणि पिल्लं देण्याची जी संख्या आहे ह्यांची ॲव्हरेज 2 पिल्लं देण्याची संख्या आहे. म्हणजे सरासरी आपल्याला 2 पिल्लं भेटतात म्हणजे भेटतात. त्यामुळं आणि रेग्युलर इंटरवलवरती दर 7-8 महिन्यांनी आपल्याला रेग्युलर इंटरवलवरती आपल्याला पिल्लं मिळतात. त्यामुळं ही ब्रीड सगळ्यात बेस्ट आहे आणि त्यासाठीच आपण ही निवडलेली आहे. ज्यावेळेस आपण ह्या व्यवसायामध्ये उतरले मग सुरुवात कशी केली होती? म्हणजे सुरुवातीला किती शेळ्या घेतल्या, त्या कुठून घेतल्या, सुरुवातीची जी माहिती होती ती कशी मिळवली तुम्ही? सुरुवातीला आपण देशी वाणापासूनच चालू केलं होतं. उस्मानाबादी जे आपल्या इथले महाराष्ट्रातली लोकल शेळी आहे. पण आपल्याला कसं होतं की आपली चूक झाली की आपण मोठ्या शेळ्या घेतल्या. मोठ्या शेळ्या फिरायला वगैरे जात असतात उस्मानाबादी, त्या लवकर सेट नाही होत, म्हणजे त्या बंदिस्तसाठी तितक्या प्रतिसाद देत नाही आणि काय होतं की त्यांनी कमी खाल्लं की त्यांची पिल्लं कमी वजनाचे तयार होतात आणि त्यांना दूधही कमी राहतं. त्यामुळे त्यांची वाढ होत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला मरतूक जास्त होती त्या पिल्लांमध्ये किंवा वजनवाढ म्हणावं तशी ती भेटत नाही. त्यामुळे त्यामध्ये आम्हाला नुकसान झालं होतं. पण त्यानंतरनं आम्ही नंतर स्टडीमधनं आपल्याला असं कळलं की लहान पिल्लं लवकर सेट होतात. आपण लहान पिल्लं घेतली, ते सेट झाली. पण त्या ब्रीडपेक्षा पण बोर ही सगळ्यात बेस्ट आहे, कारण महाग भेटती ही आपल्याला. पण बोर शिवाय बंदिस्त शेळी पालनाला पर्याय नाही आहे. मांस उत्पादनासाठी सगळ्यात बेस्ट अशी ब्रीड. मी म्हणजे आजपर्यंत सर मी खूप व्हिडिओ केले शेळी पालनावर, भरमसाठ व्हिडिओ केले असतील. पण मी खूप ठिकाणी पाहिलं की लोक गोट फार्म सुरू करतात, पण कालांतराने त्यांचा तो गोट फार्म बंद पडतो किंवा ते म्हणतात हा व्यवसाय परवडण्यासारखा नाही. तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्याचं मेन कारण तेच आहे, जर्सी गाई घेऊनच तुम्ही दूध व्यवसाय चालू करू शकता. हे लगेच कळतं लोकांना, पण हे कळत नाही की उस्मानाबादी शेळी घेऊन आपण शेळी पालन करू शकत नाही. काय होतं की प्रत्येक घरोघरी 2-4 शेळ्या असतात. त्यांनी उस्मानाबादी शेळ्या ठेवल्या तर बांधावरचं गवत, आजूबाजूचा झाडपाला हे खायला घालून ते उत्पादन घेऊ शकतात, कारण त्यांना तितका खर्च येत नाही. पण जेव्हा तुम्ही एक बंदिस्त शेळी पालन करता तेव्हा तुम्हाला फीडचा खर्च येतो, खुराकाचा खर्च येतो, आपल्याला जेनेटिक्सचा खर्च येतो आहे, आपल्याला लेबरचा खर्च असतो, लाईट, इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्याचा खर्च असतो. तो काढण्यासाठी आपल्याला बोरशिवाय पर्यायच नाही. म्हणजे बोरसारखा दुसरी कुठली ब्रीड उत्पादनच देऊ शकत नाही. त्यामुळं आपल्याला हे बोर हेच केलं पाहिजे. आणि त्यामुळंच मेजर काय होतं की तोच आपण एक कुठली ब्रीड सिलेक्ट करण्यामध्येच पहिलं चुकतो आणि नंतरनं मग आपण जे फिरणाऱ्या वगैरे शेळ्या असतात त्या घेतो, त्याच्यामुळं चुकतं. गाभण शेळ्या घेतो त्यामुळं चुकतो आपण. असे एन नंबर ऑफ कारणं आहेत की त्याच्यामुळं तुम्ही चुकता. आणि हे जर तुम्ही रेक्टिफाय केले आणि यंग पिल्लं घेतले आणि त्यांना तुमच्या इथं फार्ममध्ये त्यांना प्रेग्नेंट केले, म्हणजे 6-7 महिन्याचे असे पिल्लं घेतले आणि मग नंतरनं ते 1 वर्षाचे झाले त्याला प्रेग्नेंट केलं, तर तुम्हाला सगळी त्यांची हिस्ट्री माहिती असती की आबा हे पुढे जाऊन काय होणार आहे. ह्यांचे आई बाप बी तेवढे स्ट्रॉंग असले तर त्यांचे पिल्लं बी ते तितके स्ट्रॉंग होतात. त्यामुळं मी असं म्हणतो की तुम्ही योग्य डिसिजन घ्या, योग्य ब्रीड निवडा आणि चाऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करा. हे जर चाऱ्याचं व्यवस्थापन आणि योग्य ब्रीड जर तुम्ही घेतली ना तर तुम्हाला म्हणजे काहीच एक प्रॉब्लेम येणार नाही. आणि वॅक्सिन आणि डिवर्मिंग हे एक तुम्हाला रेग्युलर करायला लागतं. तर ह्या 2-3 तुम्ही जर गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्हाला यश हे नक्की मिळणार आहे. आता सुरुवातीच्या काळात तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली तर किती भांडवलापासून आणि किती शेळ्यांपासून सुरुवात केली होती? सर काय की आता मी 16-17 वर्ष आले, माझ्याकडे त्यावेळेस काही इतके पैसे नव्हते. 2-1 लाख रुपये माझ्याकडं भांडवल होतं आणि मी एक 7-8 लाखाचं पर्सनल लोन काढलं होतं. तेवढ्याने मी चालू केलं होतं
आणि शेडमध्ये वगैरेच माझे 4-5 लाख रुपये गेले. त्यानंतरनं मी असं हे केलं की नाही, एकदाच शेड होतं म्हणून मोठं शेड बांधायचं. आणि सेटबॅक का भेटला, कारण त्यावेळेस मी उस्मानाबादी शेळ्या घेतल्या आणि पिल्लं वाचवू शकलो नाही. त्यामुळं मला उत्पादन काय चालू नाही झालं. लोन जे काढलं होतं त्याचं व्याज चाललंच होतं, EMI चालले होते. त्यामुळं आम्हाला ते त्यावेळेस थोडंसं सेटबॅक भेटला. पण त्यानंतरनं हळूहळू आम्ही पुन्हा भांडवल गोळा केलं आणि पुन्हा आपण जोमाने ह्याच्यामध्ये काय चुकले काय नाही ते रेक्टिफाय करत आपण पुन्हा ह्या जोमाने ह्या व्यवसायामध्ये आलो. आता सर थोडंसं आपल्या फार्मकडे येतो. तर या ठिकाणी दिसतंय खूप मोठा असं तुम्ही फार्म डेव्हलप केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो जमिनीपासून वरती आहे. बरोबर. तर ह्या फार्मचं स्ट्रक्चर तुम्ही कशा प्रकारे केलं आहे? हे एलिव्हेटेड फार्म असं म्हणतात. ह्याच्यामध्ये पहिला मजला जो असतो त्याचं जे खाली फ्लोरिंग आहे ती प्लॅस्टिकची असते आणि त्याला होल्स असतात. ते होल्स असल्यामुळं काय होतं, त्यांचं जे मूत्र आहे किंवा त्यांची लेंडी जी आहे ती सगळी खाली जाते आणि वरचा जो सरफेस आहे तो ड्राय राहतो. त्यामुळं काही इन्फेक्शन्स वगैरे लवकर एकामेकांना पसरत नाहीत आणि त्याच्यामुळं काय होतं की पिल्लांची हेल्थ चांगली राहते. जे वेलेल्या वगैरे शेळ्या असतात त्यांच्यामध्ये इन्फेक्शन्स वगैरे लवकर होत नाही, मस्टायसिस वगैरेचे प्रॉब्लेम होत नाही. त्यासाठी आपण हे शेड बांधलेलं आहे. हे पण आम्ही त्याच प्राण्यांसाठी वापरतो ज्या प्राण्यांना वेलेले प्राणी आहेत किंवा जे बारीक पिल्लं आहेत त्या प्राण्यांसाठी आपण ते हे वापरतो, कारण त्यांना इन्फेक्शनचे आणि ह्याचे चान्सेस जास्त असतात. तर तुम्ही सेक्शन केलेत त्यामध्ये वेगवेगळे? हे वेलेल्या प्राण्यांसाठीच आहेत. Okay, सगळं काय फक्त. वेलेल्या प्राण्यांसाठी आणि पिल्लांसाठी. म्हणजे वेलेले पिल्लं आहे, पिल्लं आणि वेलेल्या त्यांच्या आया त्या तिथं वर असतात. आता तुम्ही बोलले की त्यांचे लेंड्या डायरेक्ट खाली पडतात. बरोबर. मग आपल्या ज्या लेंड्या जमा होतात त्याचं काय करतोय आपण? नाही, ते आपण खत म्हणून विकतो. इथे 7,000-8,000 रुपये ट्रॉली, जसं कस्टमर येईल तसं आपण ते ट्रॉलीच्या हिशोबाने आपण ते खत विकत असतो. मग डेली रुटीन कसं चालते आपल्या फार्मचं? डेली रुटीन सकाळी 8 वाजता चालू होतं. सकाळी खुराका म्हणजे आमचा TMR बनवलेलं आहे आम्ही, तर ते TMR पडतं. त्यानंतरनं पिल्लं पाजणे, शेळ्या पुन्हा पिल्लं सेपरेट करणे, जुलाब वगैरे असतील तर ते थोडे ट्रीटमेंट्स करणे आणि त्यानंतरनं पुन्हा दुपारचा जो चहा आहे, दुपारचा जो वेळ आहे त्यामध्ये आपण काय करतो की जे आपण TMR बनवतोय ते डेलीच्या डेली आम्ही थोडं बनवत जातो. आपल्या इथेच मशिनरी वगैरे आहे आणि दुपारनंतरनं पुन्हा 2:30 वाजता आम्ही म्हणजे 1:30 वाजता सुट्टी होती, 2:30 वाजता पुन्हा आम्ही येतो आणि 2:30 वाजता पुन्हा त्यांना चारा पडतो, TMRच पडतं आणि पुन्हा मग पिल्लं पाजायचे, पिल्लं सोडायचे, पिल्लं पुन्हा सेपरेट करायचे आणि 5-5:30 पर्यंत आपलं काम संपतं. सर शेळी पालनातला एक खूप मोठा प्रश्न आहे जो प्रत्येक शेतकऱ्याला पडतो की विकतचा चारा घेऊन आपण शेळी पालन करू शकतो का? हो, विकतचा चारा घेऊन आपण शेळी पालन करू शकतो. फक्त ओला चारा नाही, ओला चारा खूप महाग जातो. त्यापेक्षा हिरव्या चाऱ्यापेक्षा तुम्ही सुक्या चारा जर घेतला तर तो तुम्हाला स्वस्त पडतो. आणि काय होतं की आपण जर हिरवा चारा लावायला गेलो तर तिथं जो लेबर खर्च होतोय किंवा लेबरला जे पगार वगैरे जातात ते तिथं लाईट नाही आहे, पाण्याची व्यवस्थापन, हे सगळं काय बघायला लागतं आपल्याला. तर ते करण्यापेक्षा जर आपण तो पार्ट जर आउटसोर्स केला तर आपलं अर्ध्याच्या वरती बर्डन जे आहे ते कमी होऊन जातं. त्यामुळं बऱ्याच वेळा मी सजेस्ट करतो की विकतचाच चारा घेऊन तुम्ही जर केलं तर तुम्ही तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते तुमचं प्राण्यांवरती जास्त राहतं आणि ना की चारा व्यवस्थापनावर. जर एखाद्या तरुणाला हा व्यवसाय करायचा असेल तर त्याने कशा प्रकारे याची सुरुवात केली पाहिजे? म्हणजे सुरुवातीला त्याला किती इन्व्हेस्टमेंट लागेल किंवा किती युनिट त्याने घेतलं पाहिजे आणि त्याचं कशा प्रकारे पालन पोषण केलं पाहिजे? नाही, सेम मेंढी पालनासारखं ह्याच्यात बी आहे ना. तुम्ही एक 20+2 मी का सांगत असतो, कारण की एकाला अल्टरनेटिव्ह एक मेल असला पाहिजे म्हणून 2, नाहीतर मग 20+1ची युनिट असतात ॲक्च्युअलमध्ये. पण 20+2 किंवा 40+2ने असं तुम्ही चालू करा आणि हळूहळू तुमच्याच प्रोजेनी तुम्ही ठेवत जावा आणि मेल्स विकत जावा. असं करत करत तुम्ही वाढवत जावा तुमचा व्यवसाय. आता आपण आपल्या फार्मवर फक्त ब्रीडिंगमध्येच काम करतोय की कटिंगसाठी पण माल वाढवतोय? नाही, काही प्राणी असे असतात की जे कटिंगसाठी द्यायलाच लागतात. जसे की काही अपंगत्व आलंय किंवा काही कमजोर राहिलेले आहेत, म्हणावं तशी त्यांची वाढ झालेली नाही आहे किंवा त्यांना कासाची काय रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे काय प्रॉब्लेम आहेत, तर तसे प्राणी तुम्हाला कटिंगसाठीच द्यायला लागतात.
बाकी जे बाकी जे प्राणी आहेत, कारण काय केलं आहे आम्ही सिलेक्ट करून करून चांगलेच प्राणी ठेवलेले आहेत, त्यामुळे त्यांना चांगलेच पिल्लं होतात आणि त्यामुळं आपल्याला आम्ही जास्तीत जास्त प्राणी जे आहेत ते ब्रीडिंगसाठीच देतो. पण असे अपवाद 2-4 पिल्लं तर निघतातच जे आपण कटिंगसाठी देतो. जे आपण पिल्लांची विक्री करतो की वाढून विकतो? नाही, पिल्लांची विक्री करतो. 3 महिन्याच्या पुढचे पिल्लं विकतो आपण. आता या ठिकाणी दिसतंय आपल्याला ही जी मादा आहे सर, आता प्रॉपर बोर शेळीची ओळख काय? हा बघा, सगळेजण कलरवर जातात, ब्राऊन आणि व्हाईट म्हटलं की बोर, असं नसतं. त्यांचे पायाची स्ट्रक्चर जर बघितलं तर पाया मजबूत पाया असतात, जाड असतात, आपल्या स्थानिक शेळ्यांपेक्षा मोठे पाया असतात. त्यांची हाईट थोडीशी बारीक असती, पण लेंथ जी आहे लांबी ती जास्त असती आणि त्यांचं जे मागचं जे हे आहे ते चांगल्यापैकी मोठं असतं. जिथं वजडी म्हणतो आपण जठर, तर ते मोठं असल्यामुळं काय होतं की त्यांच्यामध्ये जे रुमीन आहे ते FCR त्याच्यामुळं चांगला भेटतो आणि आपल्याला पिल्लांची संख्याही चांगली भेटते. पिल्लांची वाढही त्यांच्या पोटाच्या साईजमुळं जास्त चांगली होती आणि आपल्याला मोठे पिल्लं भेटतात. मोठे पिल्लं झाल्यामुळं त्यांची वाढही नंतर तशी झपाट्याने होते. जर आपण कटिंगसाठी यांचा यूज केला, म्हणजे कटिंगसाठी पाहिले आणि मग किती कालावधी लागतो ते मोठं व्हायला आणि कमीत कमी किती वेट गेन होऊ शकतो त्यांचं? एक 3 महिन्याची पिल्लं कटिंगसाठी जनरली आपल्या इकडं भारतामध्ये यूज होतात, कारण जास्त मोठे प्राण्यांची जास्त डिमांड नसती मटणासाठी. तर एक 3 महिन्यामध्ये एक 25 किलोचं 20 ते 25 किलोपर्यंत पिल्लू तयार होतं आणि ते आपण 400 रुपये किलोनी वगैरे आपण ते मटणासाठी विकू शकतो. म्हणजे एक 8 ते 10 हजार रुपयाला ते पिल्लू जातं. जसं की तुम्ही बोलले की आपण 400 रुपये किलोने या ठिकाणी विक्री करतोय, पण मुद्दा हा येतो की आपण ज्या वेळेस आपल्या विक्रीसाठी येतं तर विक्री कुठं करायची, मार्केटिंग कसं करायचं? तुम्ही चांगले प्राणी तयार करा, माणसं शोधत तुमच्या इथे येतात, तुम्हाला कुठं जायची गरज नाही पडत. एक पहिले लोकांना माहिती होईपर्यंत तुम्ही आठवडे बाजारामध्ये सुद्धा विकू शकता मटणासाठी, काय अडचण नाही. ओके, आता मी पाहिलं की म्हणजे तुम्ही क्वालिटी खूप मेंटेन ठेवली आहे, प्रत्येक शेळीवर एक चकाकी आहे. मग त्यांना म्हणजे असं काही वेगळं खुराकात वगैरे तुम्ही असं काही वेगळं देताय का त्यांना? खुराक आपला TMR मी तुम्हाला सांगितलं नाही, एक मिक्स राशन आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये सुका चारा, ओला चारा आणि खुराक, गुळाचं पाणी आणि मिठाचं पाणी मारून आम्ही ते फर्मंट करतो आणि ते आम्ही त्यांना खायला घालतो. तर त्याच्यामुळं काय होतं की त्यांना एक कंपोजिट चांगला आहार मिळतो जो की परिपूर्ण आहे. त्याच्यामुळं सगळ्या प्राण्यांवरती लव चकाकी चांगली येते. त्यांचा सगळे जे त्यांना घटक गरजेचे असतात ते मिळतात. आपण त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर्स वगैरे पण वापरतो आणि त्यामुळंच आपल्याला चांगली पिल्लांची संख्याही मिळते ह्यांच्याकडून. जर कुणी आपल्याकडून शेळ्या किंवा पिल्लं घेऊन व्यवसाय करू इच्छिणार आहे तर तुम्ही त्याला कशा प्रकारे गायडन्स करू शकता? आपण त्यांना एकतर चांगली ब्रीड देतो आणि त्यांना भविष्यामध्ये कसं काय अडचणी आल्या तर त्या आपण फोनवरती रिझॉल्व करायचा प्रयत्न करतो. जर काही खूपच एक्स्ट्रीम कॉल ह्याचा असेल तर आपण व्हिडिओ कॉलवरती वगैरे पण त्यांना गाईड करतो आणि ॲक्च्युअलमध्ये आम्ही आमचं जे मॅनेजमेंट आहे ते त्यांना दाखवतो. ते त्याच्या अल्टरनेटिव्ह ते त्यांच्या ह्याच्या एन्व्हायरमेंटनुसार काही अल्टरनेटिव्ह करू शकतात तेही त्यांना सांगतो आणि त्यानुसार ते त्यांचं मॉडिफिकेशन करून त्यांच्या एन्व्हायरमेंटला सूट होईल किंवा त्यांच्या सभोवती जे काय अवेलेबल आहे त्या स्वस्तामध्ये जे चारा वगैरे अवेलेबल आहे ते यूज करून ते शेळीपालन चालू करू शकतो. आता यांचं आजार व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, म्हणजे डिवॉर्मिंग किंवा निर्जंतुकीकरण? दर 3 महिन्याला आपण डिवॉर्मिंग हे करणं गरजेचंच आहे. दर 3 महिने ते 6 महिने मॅक्स टू मॅक्स. म्हणजे तुम्ही तुमच्या लेंडी परीक्षण करून बी तुम्ही ते ठरू शकता की कुठलं डिवॉर्मिंग वगैरे केलं पाहिजे, ते कुठले वर्म्स जास्त झालेले आहेत त्यानुसार. आणि काय आहे की आजारी म्हणजे काय होतं की जर कुठली आजारी आहे प्राणी तर तो खात नाही, तो बाजूला हे होतो. एक तर त्याला टेम्परेचर असतं किंवा त्याला जुलाब असतात. जुलाब जनरली तुमचं चारा व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर जुलाब हे होत नाहीत आणि टेम्परेचर जर असेल तर ते त्याला काहीतरी इन्फेक्शन झाले त्याच्यामुळं असतं. तर त्याच्यावर एक अँटीबायोटिक एक पेन किलर दिलं की एक 2 ते 3 दिवसात ते पुन्हा त्याच्या जागेवर येतं. त्यामुळं असं काही विशेष असं खूप हे करायला लागत नाही किंवा स्टार्टिंगला तुम्ही डॉक्टरला बोलवलं ते काय करतात ते नोटीस केलं, नोट डाऊन करून ठेवले, त्यांनी इंजेक्शन कुठले वगैरे दिलेले आहेत आणि तेच नंतर तुम्ही फॉलो केलं तर तसंही चालतं. तर महिन्याकाठी आपण किती पिल्लांची विक्री करतो आणि कुठे कुठे विक्री होते? आपल्या ऑल ओव्हर इंडियामधनं गिरायकं येतात आणि महिनाकाठी आमच्या इथं 50 ते 100 अशी पिल्लं आपण विक्री केली जाते. आता सर यांची प्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे
रिसायकल जी आहे ती मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. तर म्हणजे यांचे एका वर्षात किती वेत होतात? 1-2 वर्षात 3 वेत तरी होतात त्यांचे. ओके. म्हणजे कधी म्हणजे कधी कधी गाब जात नाही किंवा पिल्लू पडतं, गाब ते वगैरे हा ते प्रकार नोटीस होतो. करायचं आणि त्या शेळ्या तुमच्या फ्लॉकमधनं काढून टाकायच्या. काय की ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. जर कधी काही इन्फेक्शन झाले, काय पिशव्यांचे प्रॉब्लेम झाले, तर ते नॉन प्रोडक्टिव्ह राहतात ते जनावरं. ते जनावरं तुम्हाला ते कटिंगसाठी द्यायला लागतात. तुम्ही बोलले की 17 वर्ष झाला आपण हा व्यवसाय करतोय. तुमचा आतापर्यंतचा अनुभव कसा आहे या व्यवसायातला? एकच नंबर आहे. म्हणजे ह्या धंद्याला मरण नाही आहे. मी आधीच सांगितलेलं आहे की ह्या धंद्याला मरण नाही आहे. तुम्हाला ह्याची रिक्वायरमेंट नेहमी राहणार आहे. त्यामुळं मी तर म्हणेन की बिंदास करा. कारण आपण म्हणजे मी असं काय आजच पहिल्यांदा चालू करतोय असं नाही. आपले आपले वडील आजोबा वगैरे म्हणजे खूप दिवसापासून हा व्यवसाय करत आलेले आहेत. ते काय आजचा हा नवीन व्यवसाय असं काय नाही आहे. हे वर्षोनवर्ष लोक करत आलेले आहेत. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ह्याच्यामध्ये. सर, तर बोर ही जी जात आहे किंवा हे जे शेळीपालन आहे याला घेऊन तुमचं भविष्यातलं नियोजन कसं आहे? आता ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्या ज्या शेळ्या आहेत ह्या अजूनही तितके म्हणावं तसे त्याच्यामध्ये जेनेटिकल आपल्या इथं ॲनिमल्स नाही आहेत. म्हणजे जेनेटिकली चांगलेवाले ॲनिमल्स नाही आहेत. तर आपल्या इथं चांगले ॲनिमल्स घेणं, चांगले मेल्स ठेवणं, त्यांना चांगल्या फिमेल्सनी क्रॉस करणं आणि चांगले प्रोजेनिस तयार करणं, चांगले मेल्स फिमेल तयार करणं आणि ते ब्रीडिंगसाठी वापरणं. असं करत करत आपण जेव्हा एका स्टेजला येतो की जेव्हा आपल्याला ह्याच्यापेक्षा चांगलं बेस्ट प्रॉडक्ट भेटणं जरा अवघड होऊन जातं, तेव्हा आपण त्याच्यामध्ये मग काही आणखी चेंजेस करतो की बाबा ह्याची लेंथ जास्त असली पाहिजे, ह्याचा पाय जाड असला पाहिजे, ह्याची डेप्थ जास्त असली पाहिजे, जेणेकरून मांस गेन जास्त मिळेल किंवा मांस गेन ज्याच्यामध्ये जास्त येतं आहे, दुधाचं हे जास्त आहे, तसे प्राणी सिलेक्ट करत करत आपण आणखी चांगल्या क्वालिटीचे ॲनिमल्स सर्व जेव्हा तयार करू. ते माझं विजन आहे की आपण एक बेस्ट क्वालिटी जसं साऊथ आफ्रिकेमध्ये ॲनिमल्स भेटतात तसे आपण आपल्या इथं तयार करता आले. सर, माझा एक शेवटचा प्रश्न असा राहील तुम्हाला की सगळं झालं आता ह्या व्यवसायात ॲक्च्युअलमध्ये जे नफ्याचं गणित असतंय ते कसं काउंट केलं जातं? नफ्याचं गणित म्हणजे तुमचा जो खर्च होतो आहे डेली खर्च चाऱ्यावरती, लेबरवरती आणि शेडचं किंवा तुम्ही काय लोन वगैरे घेतलं त्याचा इंटरेस्ट वगैरे, तो वगळता जे काय उरतं आहे तो तुमचा नफा असतो. म्हणजे तुमचे पिल्लं विकल्या जातात म्हणजे तोच फक्त काय तुम्हाला तुम्ही 1 लाखाची पिल्लं विकली तर तुम्ही त्या 1 लाखामधनं किती खर्च केला ते वगळता जो काय उरतो तो तुमचा प्रॉफिट. मग आत्ता आपला हा जो फार्म आहे यावर मेंढी पालन पण आहे, परत आपलं गोट फार्मिंग पण आहे. पण आता विषय येतो फक्त गोट फार्मिंगचा. तर गोट फार्मिंग मधून आपली वार्षिक उलाढाल काय होते आता? असं वेगळं वेगळं नाही केलेलं, सेम म्हणजे आपण एकत्र केलेलं आहे. गोटचं आणि शीपचं जे आहे ते आम्हाला सरासरी एक CR ते 2 CRच्या मध्ये टर्नओव्हर होतो आणि 50 ते 60 लाख रुपये माझे खर्च होतात. म्हणजे वेगवेगळ्या कारणासाठी, चाऱ्यासाठी, लेबरसाठी वगैरे वगैरे. मग 40 लाखापासून ते 1.5 CR पर्यंत आमचं असं व्हेरिएबल असतं. कारण दरवर्षी आपल्याला सगळे एकच मिळणं असं नाही. कधी कधी काय होतं की आपल्या शेळ्या म्हाताऱ्या झालेल्या आहेत तर आम्ही त्या कटिंगसाठी विकतो आणि नवीन ज्या पिल्लं आहेत ते आपण हे करतो. तर पिल्लं आपल्याकडे कमी असतात विक्रीला, त्यावेळेस मग जो टर्नओव्हर आहे तो कमी होतो. असं आपण करत करत मागं पुढं होत असतं. हो हो हो. तर मंडळी, सरांचा हा जो संपूर्ण फार्म आहे हा तुम्हाला कसा वाटला ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरांशी तुम्ही नक्की कनेक्ट होऊ शकता. नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. धन्यवाद सर. थँक्यू.